मित्रमंडळी नमस्कार. आज आपल्या फार्म हाऊसचे चौकट बसवायचं काम चालू आहे आणि हे चौकट बसवायचं काम जे चालू आहे ते आपले बांधकामाचे मिस्त्री जितेंद्र शेंबडे मिस्त्री आणि उत्तम शेंबडे मिस्त्री आणि त्याचबरोबर त्यांचे राजू मिस्त्री, नंतर अजून दुसरा काय तो अतुल, हे सगळ्यांचं या ठिकाणी काम चालू झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि या ठिकाणी एका बाजूला रशी लावलेली आहे आणि रस्सी बांधून चौकट उभी करायचं काम चालू आहे आणि आपण चौकटीची पूजाही या ठिकाणी थोड्याच वेळात करणार आहोत. तर हे काम जे आहे बांधकाम हे 3 दिवसापासून चालू आहे. मला वाटतंय मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसापर्यंत झालेले जे काम आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा माल केलेला आहे. इकडं विटाचं ओझं त्या रशीवरती ठेवलेलं आहे आणि आपल्या घराचे वेगवेगळे जे टप्पे आहेत किंवा वेगवेगळे भाग जे आहेत तर या ठिकाणी आपण दाखवतोय. तर आज आपल्याला हे थोडंसं वेगवेगळे भाग बघायला दिसतील. तर त्यामध्ये थोडंसं फिरून दाखवतोय मी. पुढचा हा जो विटा पडलेला भाग आहे तर हा आहे पूर्णपणे व्हरांडा आणि व्हरांड्याची आपल्याला लांबी साधारणपणे 7 फूट बाय 20 फुटाचा व्हरांडा मिळतोय. व्हरांड्यापासून या नवीन लावलेल्या चौकटीतून आत गेल्यानंतर समोर जो दिसतोय तो हॉल आहे आणि हॉलमध्ये कॉन्क्रीटचा माल आपल्याला कालवलेला बघायला मिळेल. पुढं जाऊन हॉलमधून सरळ गेल्यानंतर या ठिकाणी 2 टॉयलेट बाथरूम जे आहेत त्याचं बांधकाम जे आहे ते टप्प्याटप्प्यानं चालू आहे. या ठिकाणी 10.25 बाय 10.25 फुटाचं आपल्याला किचन बघायला मिळेल आणि अजून काही डिमार्केशन्स राहिलेले आहेत. आणि हा एंट्रन्स जो आहे इथून जो एंट्रन्स आहे तो बेडरूमचा आहे आणि बेडरूमला अटॅच जे वॉशरूम आहे तर त्याचं एंट्रन्स या ठिकाणी बघायला मिळेल. इकडं आत येतो उजव्या बाजूनं तो आहे बेडरूमचा एंट्रन्स. हा बेडरूमला अटॅच असलेल्या वॉशरूमचा एंट्रन्स आणि पलीकडच्या बाजू अजून भिंती बांधायचं काम चालू आहे. चौकट लावायचं पण समोरच्या बाजूला जे काम चालू आहे फार्म हाऊसचं चौकट बसवायचं. तर आता चौकटची पूजा केली जाईल. समोरच्या बाजूला चौकट उभी केल्यानंतर चौकटीची पूजा चालू आहे आणि इकडं सगळे मिस्त्री थांबलेले आहेत. 4च्या 4 बांधकाम करणारे मिस्त्री आहेत, म्हणजे 4 वाघ आहेत आणि काम धडाधड उरकतात. हे जे पूर्ण काम दिसते आपल्याला हे 3 दिवसात पूर्ण केलेलं आहे. हे जे एवढं कामाचा पसारा दिसतोय तर 3 दिवसात हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि वरचं आपल्याला मला वाटते अजून एक येत्या म्हणजे रविवारपर्यंतच आपलं काम लिंटल लेवलला किंवा रिंग लेवलला जाईल, रिंग माळेच्या लेवलला जाईल. तर या ठिकाणी पूजा चालू आहे आणि चौकट बसवत असताना चौकटीची पूजा करत असतानाच आपण हा व्हिडिओ घेतोय. तर पूजेचं काम संपत आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जी आपली नेहमीची प्रथा आहे त्याप्रमाणे आपण पूजेचं साहित्य चौकटीच्या वरच्या बाजूला बांधून घेतोय. आणि समोरच्या बाजूला एक मळणी मशीन चाललेली आहे सिद्धेवाडी येथील जाधव यांचे. तर हे आपल्याला सहज जाता जाता दिसलेले. तर पूजा जवळजवळ होत आलेली आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला हे पुढचं जे चौकट बसवायचं फिटिंगचं काम चालू झालेलं बघायला मिळेल. तर नारळ फोडायचं काम सध्या चालू आहे आणि नारळ फुटलेलं आहे आणि नारळ फोडल्यानंतर ही पूजा आपली जी आहे ती संपन्न होते किंवा संपूर्ण होते. तर अशा पद्धतीनं ही आपली
पूजा झालेली आहे आणि चौकट उभी झालेली आहे. ती थोड्या वेळानं बांधकामात गुंतवली जाईल, म्हणजे तिचं फिटिंग हे व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीनं सुरुवात झालेली आहे आणि प्रसाद जो आहे तो नारळाचा दिला जाईल किंवा श्रीफळाचा प्रसाद म्हणतो. तर ही अशी आपली एकंदरीत पूजा संपन्न झालेली आहे. चौकट बसवल्यानंतर पहिल्या थराचं काम चालू झालेलं आहे आणि पहिल्या थराखाली जो सिमेंट कॉन्क्रीटचा माल आहे तर तो अंतरून घेण्याचं काम चालू आहे. नंतर मापं घेऊन चौकट लेवलमध्ये आहे का हे बघितलं जाईल आणि बघूनच नंतर मग चौकट व्यवस्थित बसवली जाईल. त्यामध्ये थोडीशी सारासारी अंतर ॲडजस्टमेंट करणं हे काम चालू आहे. तर थोडीशी बाहेरच्या बाजूला चौकट काढलेली आहे आणि नंतर वरून सरळ काटकोनात चौकट आहे का हे बघितलं जाईल आणि अँगल ॲडजस्ट करून नंतर इकडच्या बाजूचा जो कॉलम आहे विटातलं बांधकाम जे आहे ते बघितलं जाईल. ट्यूब लेवल बघायचंही काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं हे चौकट जे आहे तर हे चौकट बसवण्याचं काम चालू आहे. आणि ही चौकट जी आहे ती सागवानी चौकट आहे. तर आपण या फार्म हाऊसच्या घरामध्ये सागवानी चौकट बसवतोय आणि वरच्या बाजूचा जो शेड आहे तो पूर्ण पाठीमागत झालेला होता. याचा आपण व्हिडिओ पाठीमागं टाकलेला आहे. तर हा शेडचा भाग दिसतोय आणि सगळे जे गवंडी काम किंवा बांधकाम करणारे जे मिस्त्री आहेत तर त्यांचं काम हे पूर्णपणे सावलीत चालू आहे. असं एखादं पहिलंच काम असेल की जे सावलीत चालू आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची इफिशियन्सी आहे किंवा कार्यक्षमता आहे ती आपल्याला जास्त बघायला मिळेल. तर हे काम जे आहे तो पहिला तर अंतरून झालेला आहे आणि इकडच्या बाजूचंही थोडंसं थर आता लावला जाईल. तर दुसऱ्या थराचंही नियोजन हळूहळू चालू आहे. तर या बाजूला जो कॉलम तयार होणार आहे त्या ठिकाणी माल टाकलेला आहे आणि या ठिकाणी कॉलममध्ये चौकट अडकवण्यासाठी किंवा बसवण्यासाठी माल टाकून त्यावरती विटा बसवल्या जातील. तर ते काम चालू आहे. इकडं सिमेंट कॉन्क्रीटचा माल जो आहे तर तेही बसवायचं काम चालू आहे. आणि कॉलम किती नवीनचाच होणार आहे काय? नवीनचा. तर चौकट थोडीशी सारावी लागते आणि सारल्यानंतरच नवीनचा कॉलम होईल. अंतर थोडंसं वाढलं होतं, ते अंतर कमी केलेलं आहे आणि बरोबर 9 इंच अंतर ठेवून 9 इंचामध्ये चौकट ही त्या कॉलममध्ये बसवली जाईल. तर हे चौकट बरोबर माप घेऊन बसवायचं काम जे आहे ते चालू आहे. तर आता माप परफेक्ट झालेलं आहे. फक्त वरून लेवल बघणार आणि चौकट फिट करणार. तर वळिंबा बघण्याचं जे काम आहे म्हणजे लेवल बघण्याचं काम जे आहे ते चालू आहे आणि झुकलेली चौकट सरळ केली जाते. तर ही यातली ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. या ठिकाणी ट्यूब लेवल बघून झालेले आहे आणि चौकट फिटिंगचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे. आता चौकट ही 100% ट्यूब लेवल बघून वळिंबा बघितलेला आहे आणि लेवल बरोबर आहे खात्री झाल्यानंतर पुढचं बांधकाम हे चालू होईल. परत एकदा ट्यूब लेवल बघण्याचं काम चालू आहे आणि ट्यूब लेवल बघून थोड्या वेळातच हे चौकट पूर्ण बांधकामात बसवण्याचं काम हे चालू होणार आहे. तर ट्यूब लेवलची एकदा खात्री झाली की मग चौकटीचं राहिलेलं जे बांधकाम आहे ते व्यवस्थित चालू होईल. बरोबर आहे ना? ओके. परत एकदा बघत वळंब बघतच तुम्ही चौकट जरा. हां ठीक आहे.
ठीक ठीक ठीक. तिसऱ्या दिवसाअखेर आज जे आपण बघतोय तर काम सुरू केल्यापासून तिसऱ्या दिवसाअखेर हे जे काम आहे ते झालेलं आहे. आणि काही ठिकाणी 3 फूट, काही ठिकाणी 4 फूट, काही ठिकाणी 5 फूट, तर बऱ्याच ठिकाणी खिडकी लेवल. आणि या ठिकाणी जे आहे तर ते आपले रिंग किंवा लिंटल लेवलला काम आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक जे आहे हे वॉशरूमचं ठिकाण दिसतंय. तर हे 4.25 बाय 6.5चं वॉशरूम या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? बहुतेक 6.5 किंवा 7 फूट आहे ना? 6.5 फूट आहे. हां. तर दुसरं जे वॉशरूम आहे बेड लाटेचे आहे, हे आहे 5.25 फूट बाय 6.5 फूट. तर असं आहे. आणि ही जी आहे तर बेडरूम आणि आपलं जे किचन आहे तर त्याच्यामधली भिंत आहे. आणि या ठिकाणी आता खिडक्या बसणार आहेत. तर या लेवलला काम आलेलं आहे. आणि पाठीमागं आज दुपारनंतर या ठिकाणी स्लॅबचं काम चालू होईल. सोकेज पीठ किंवा शोष खड्ड्यावरती स्लॅब ठोकायचं जे काम आहे ते आज दुपारनंतर चालू होईल. तर हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ते 2 वॉशरूम. या ठिकाणी हा भाग जो आहे तो बेडरूमचा आहे. आणि हा समोरच्या बाजूला हा आहे तो हॉल. आणि या ठिकाणी इकडं किचन. तर आता हे क्लिअर कट आपल्याला आयडिया आली असेल. आणि या ठिकाणी हा जो भाग आहे तर हा आहे व्हरांडा. तर असा हा पूर्णपणे. आणि या ठिकाणची एक जी फ्रेम आहे किंवा चौकट आहे ती लोखंडी आपण बनवून आणली आहे. तर ती फ्रेम पुढच्या 2-3 दिवसानंतर बसवली जाईल. आणि सध्या आज पूर्णपणे विटा आत घेणं, वाळू आत घेणं हेच काम होणार आहे. आणि उद्यापासून खिडक्या बसवण्याचं काम चालू होईल. बरोबर आहे का? तर उद्या खिडक्या बसवण्याचं काम चालू होईल. आणि राहिलेलं काम 2 दिवसात हे क्लिअर होईल. कुठं लिंटल लेवलपर्यंत क्लिअर होईल. आणि त्यानंतर मग खिडक्या बसल्यामुळं जो बाकीचा भाग आहे तो म्हणजे पटपट उरकला जाईल कामाचा. हां हां ठीक. तर हे इथंपर्यंत आजपर्यंत आलेलं काम. आणि यानंतर परत आपण नंतरचा व्हिडिओ आहे तो 2-3 दिवसानंतरच घेणार आहे लिंटल लेवलला काम आल्यानंतर.